एका शहरात एक राजा आणि राणी राहत होते. राणी खूप सुंदर होती. त्यांच्यात खूप प्रेम होते. एके दिवशी राजा आणि राणी त्यांच्या बागेत बसून एकमेकांशी हसत खेळत होते. तेव्हा अचानक एक कबूतर आंब्याच्या झाडावर येऊन बसले. कबुतरांची एक जोडी येते आणि बसते. अचानक राजा आणि राणीचे त्यांच्याकडे लक्ष जाते. त्या दोन कबुतरांना पाहून राजा राणीला विचारतो, महाराणी, हे दोन पक्षी नर आहेत की मादी, हे तुम्ही सांगू शकाल का? तेव्हा राजा राणीने उत्तर दिले, महाराज, तुम्ही काय म्हणत आहात? पक्ष्यांच्या जोडीमध्ये सहसा एक नर आणि एक मादी असते. एक पक्षी नर असतो आणि दुसरी मादी. राजा हसून म्हणाले, महाराणी, ते दोघेही नर आणि मादी असणे आवश्यक नाही. ते दोघेही नर असू शकतात आणि दोघेही मादी असू शकतात. हे दोन पक्षी भाऊ असण्याची शक्यता आहे. राणी म्हणाली, नाही महाराज, ते दोघेही नर आणि मादी आहेत. मला वाटते की तुम्हाला पक्षी नीट ओळखता येत नाहीत. राजा म्हणाला, ते दोघेही नर आहेत. अशा प्रकारे त्या दोन पक्ष्यांबद्दल राजा आणि राणी यांच्यात वाद सुरू झाला. राजा म्हणाला की ते दोघेही नर आहेत, तर राणीचा असा दावा होता की एक नर आणि दुसरी मादी आहे. यामुळे त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादविवादादरम्यान त्यांच्यात एक पैज लागली. राजा म्हणाला, ठीक आहे, जर हे दोघे पुरुष असतील तर मी तुम्हाला हद्दपार करीन. जर ते पुरुष आणि स्त्री असतील तर मी माझे राज्य सोडून 14 वर्षांसाठी वनात जाईन. त्या दोघांनी पैज लावली. राजाने ताबडतोब एका शिकाऱ्याला बोलावून झाडावर बसलेल्या त्या दोन पक्ष्यांना पकडण्यास सांगितले. त्याने एका पक्षी तज्ज्ञालाही बोलावून त्याला सांगितले की हे दोन पक्षी नर आहेत की मादी, हे तुम्ही मला सांगितलेच पाहिजे. ते म्हणाले, ठीक आहे महाराज. शिकाऱ्याने आपले जाळे टाकले आणि त्यांना पकडले. ते नर आणि मादी आहेत हे राणीला माहीत होते. तिने चतुराईने पक्षी तज्ज्ञाला तिच्याकडे बोलावले आणि त्याच्या हातात 100 सोन्याची नाणी ठेवून म्हटले, माझे राजावर खूप प्रेम आहे आणि त्यांच्याशिवाय हे राज्य चालू शकत नाही. म्हणून या अटीवर तुम्ही राजाला जिंकवून द्यावे अशी माझी इच्छा आहे. जर मला वनवासात पाठवले तर महाराज राज्याचा कारभार सुरळीतपणे चालवत राहतील आणि जर महाराज 14 वर्षांसाठी वनवासात गेले तर राज्य राजा विना होईल आणि असे म्हटले जाते की राजा विना राज्यात अराजकता माजण्याची शक्यता असते. राजाची भीती नसल्यामुळे चोर आणि दरोडेखोर त्यांच्या प्रजेवर अत्याचार करू लागतात. म्हणून तुम्ही खोटे बोलून राजाला जिंकण्यास मदत केली पाहिजे. पक्षी तज्ज्ञ म्हणाला, ठीक आहे राणीसाहेब, आम्ही ते करू. शिकाऱ्याने 2 पक्ष्यांना आणले. तो त्यांना पकडतो आणि राजा व राणीसमोर सोडून देतो. मग राजाने पक्षीतज्ज्ञाला विचारले, मला सांगा, या दोघांमध्ये काय फरक आहे? ते दोघे नर आहेत की मादी, की ते दोघेही नरच आहेत? तेव्हा तज्ज्ञाने पक्ष्यांची तपासणी केली. तेव्हा त्याला आढळले की ते वेगळे होते. एक नर होता आणि एक मादी. पक्षी तज्ज्ञाने राणीकडून आधीच 100 सोन्याची नाणी घेतली होती. आता राणीच्या सूचनेनुसार त्याला खोटे बोलायचे होते. म्हणून तो म्हणाला, महाराणी, दोन्ही पक्षी नर आहेत. राजाला हे माहीत नव्हते की पक्षी तज्ज्ञ राजाशी खोटे बोलत होता. जेव्हा राजाच्या लक्षात आले की त्याचे बोलणे खरे होते तेव्हा त्याला खूप आनंद झाला आणि त्याने लगेच आपल्या राणीला सांगितले, महाराणी, तुम्ही खूप गर्विष्ठ आहात. तुम्ही माझे ऐकले नाही. वचन दिल्याप्रमाणे तू पैज हरली आहेस. आता मी तुला हद्दपार करत आहे. राणीने पक्षीतज्ज्ञाला राजासमोर खोटे बोलायला लावून तिची हद्दपारी निश्चित केली. पण ती आतल्या आत खूप रडली. ती विचार करू लागली, आता मला माझ्या घरी परत जावे लागेल. मला राजापासून वेगळे व्हावे लागेल. राणीने राजाला विनवणी केली, महाराज, कृपया मला हद्दपार करू नका. माझी प्रकृती ठीक नाही. तुम्हाला माहीत आहे की मी गर्भवती आहे. या अवस्थेत मी कुठे जाऊ? पण राजाने राणीचे ऐकले नाही. राजाने त्या शब्दांकडे दुर्लक्ष केले. महाराणी, तुमच्या करारानुसार तुम्हाला आता महाल सोडावा लागेल.
तो म्हणाला. राजाने मारेकऱ्यांना बोलावून राणीला राज्यातून बाहेर नेऊन ठार मारण्याचा आदेश दिला. कारण आमच्या राणीने 2 नियम मोडले आहेत. पहिले म्हणजे ती पैज हरली आणि दुसरे म्हणजे तिने एका शाही हुकूमनामेचे उल्लंघन केले आहे. जल्लाद राणीला घेऊन ते घनदाट जंगलात जातात आणि राणीला ठार मारण्याचा कट रचतात. दरम्यान राणी विचार करते, हे देवा, आता मी कशी जगणार? मी स्वतःचे रक्षण कसे करू शकेन? मारेकऱ्यांपैकी एक म्हणतो, हे राणी, राजाच्या आदेशानुसार आम्हाला तुम्हाला मारावेच लागेल. कृपया आम्हाला क्षमा करा. तेव्हा दुसरा जल्लाद म्हणाला, भाऊ, तुम्ही काय म्हणत आहात? आम्ही राणीचे मीठ खाल्ले आहे. इतके दिवस राणीने आम्हाला मुलांसारखी वागणूक दिली आहे. आम्ही हे करू शकतो का? आपण राणीला मारू शकतो. आपण आजपर्यंत कितीतरी लोकांना मारले आहे. कितीतरी मृत्यूंचे पाप आपण आपल्या खांद्यावर घेतले आहे. आज आपण एक पुण्यकर्म करूया. तिसरा जल्लाद सहमत होतो आणि म्हणतो, ठीक आहे, आता पुरे झाले. तुमचं बरोबर आहे. राणीला मारून आपण एक मोठं पाप करू. तिला मारण्याऐवजी आपण तिला या जंगलात जिवंत सोडून देऊया आणि कसंही करून राजाला पटवून देऊया की आपणच तिला मारलं आहे. अशा प्रकारे मारेकऱ्यांनी आपापसात कट रचला, राणीचा सल्ला घेतला आणि तिला सगळी हकीकत सांगितली. मारेकरी म्हणाले, राजाने आम्हाला तुम्हाला ठार मारण्याचा आदेश दिला आहे, पण आम्ही तुम्हाला मारणार नाही. तुम्ही तुमचे कपडे काढून आम्हाला देऊ शकता. आम्ही ते कोणत्या तरी जिवंत प्राण्याच्या रक्तात भिजवून राजाला सादर करू. मारेकऱ्यांनी राणीला हे सांगितल्याबरोबर ती लगेच एका झाडामागे लपली आणि तिने आपले कपडे काढले. मारेकऱ्यांनी राणीचे कपडे घेतले आणि वाटेत एका खाटीकाकडून प्राण्यांचे रक्त घेऊन ते कपडे राजाकडे आणून म्हणाले, महाराज, आम्ही राणीला ठार मारले आहे. राणीच्या मृत्यूच्या बातमीने राजावर काहीही परिणाम होत नाही. तो आपल्या राजेशाही कर्तव्यांमध्ये व्यस्त होतो. दरम्यान बिचारी राणी गरोदरपणात झुडपांमध्ये नग्न अवस्थेत लपून आपला वेळ घालवत होती. भूक लागल्यावर ती झाडांची पाने आणि फळे खात असे. त्याचप्रमाणे त्या निर्जन ठिकाणी राणीचे जीवन अत्यंत निराशाजनक होते. जंगलात 10 ते 15 दिवस गेले. त्या गरीब स्त्रीची काळजी घ्यायला कोणीही नव्हते. पण असे म्हणतात की ज्यांना कोणी नसते त्यांच्यासाठी देव असतो. देव नेहमी त्यांच्या मदतीसाठी कोणाला तरी पाठवतो. एके दिवशी राजा विक्रम शिकारीला गेला होता. ते शिकारीसाठी त्याच जंगलात येतात. राजा विक्रम झाडाच्या दिशेने जातो ज्या बाजूला राणी राहत होती. बिचारी राणीचे एका झाडाखाली बसली होती. मग अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला. ती ताबडतोब दाट झुडपांमध्ये लपली. दरम्यान राजा विक्रमला झुडपांमध्ये काहीतरी आवाज ऐकू आला आणि त्याला वाटले की या दाट झुडपांमध्ये कोणीतरी शिकार लपली असावी. राजा विक्रमने आपल्या सैनिकांना ते झुडूप शोधण्याचा आदेश दिला. त्याला चारी बाजूंनी वेढा घाला, आत काहीतरी शिकार असावी असे वाटते. राजाच्या सैनिकांनी तात्काळ त्या दाट झुडपांना घेरले. बाण आणि तलवारी घेऊन आपल्या भोवती उभ्या असलेल्या सैनिकांना पाहून राणी घाबरते. राणीला वाटते की आज हे लोक मला इजा पोहोचवतील. मी त्यांची शिकार आहे असे समजून ते मला मारतील असा विचार करून राणी ओरडली, बंधूंनो, मी तुमची शिकार नाही. मी फक्त एक गरीब असहाय्य स्त्री आहे. मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे? जेव्हा राजा विक्रमने स्त्रीचा आवाज ऐकला तेव्हा त्याने आपल्या सैनिकांना माघार घ्यायला सांगितले आणि त्या स्त्रीला ती कोण आहे आणि तिचा जन्म कसा झाला असे प्रश्न विचारू लागला. राणीने उत्तर दिले, या जगात माझे कोणीही नाही, कोणी नातेवाईक नाहीत, जवळचेही नाहीत. मी या जंगलात फक्त वेळ घालवत आहे.
राजा विक्रम एक अतिशय दयाळू आणि अनुभवी राजा होता. तो म्हणाला, काही हरकत नाही, तू मला भाऊ म्हणालीस म्हणून तू माझी बहीण आहेस. या झुडपांमध्ये बाहेर ये आणि मी तुला माझ्या महालात घेऊन जातो. आजपासून तुझे दुःख संपले आहे. हे ऐकून राणी म्हणाली, दादा, तुम्ही मला बहीण बनवले हे चांगलेच आहे, पण मी या झुडपांमधून बाहेर पडू शकत नाही. राजा विक्रमने विचारले, का? काय कारण आहे? राणीने उत्तर दिले, कारण माझ्याकडे कपडे नाहीत. मग राजाने काही कपडे त्या झुडपांमध्ये फेकून दिले आणि म्हणाला, ताई, हे घाल आणि तू बाहेर ये. राणी कसंही करून कपडे घालून आणि त्या झुडपातून ती बाहेर येते. तेव्हा राजा विक्रम तिच्या सौंदर्याने चकित झाला. ती स्त्री अतुलनीय सुंदर होती. तिचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी होता. ती एखाद्या राज्याची राजकुमारी किंवा देवदूत असावी असे वाटत होते. राजा विक्रम म्हणाला, भगिनी, काळजी करू नकोस. मी तुला माझ्या महालात घेऊन जाईन. मी तुला माझी बहीण म्हणून स्वीकारले आहे, त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही. राजा विक्रमाने राणीला आपल्या रथात घेतले आणि तिला आपल्या महालात परत आणले. अशा प्रकारे राणी राजा विक्रमची बहीण झाली आणि त्याच्या महालात राहू लागली. काळानुसार राणीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने राजा विक्रमला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, आज माझ्या भाच्याच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण शहरासाठी मेजवानी आयोजित केली. त्याने त्या मुलाचे नाव इंद्रजित ठेवले. इंद्रजित एका राजाचा मुलगा होता आणि एका अत्यंत शक्तिशाली राजाच्या घरात वाढल्यामुळे त्याच्यामध्ये राजकुमाराचे गुण होते. काळानुसार इंद्रजित एक शूर, बुद्धिमान आणि न्यायप्रिय तरुण बनला. राजा विक्रमाने त्याला राजकारण आणि युद्धकलेत पारंगत केले होते. इंद्रजित अनेकदा त्याच्या आईला वडिलांबद्दल विचारत राहायचा, पण त्याची आई नेहमी काहीतरी कारण सांगून विषय टाळायची. एके दिवशी इंद्रजितने हट्ट धरला, आई, मला माहीत आहे की तुझ्यावर अन्याय झाला असेल. सत्य जाणून घेण्याचा माझा हक्क आहे. राणीने त्याला सगळी हकीकत सांगितली. जेव्हा इंद्रजितला सत्य कळले तेव्हा त्याचा संताप अनावर झाला, पण त्याने संयम राखायचे ठरवले. इंद्रजितने ठरवले की तो आपल्या जुलूमशाहीचा सूड नक्कीच घेईल. एके दिवशी इंद्रजितने बाजारातून 2 कबुतरे विकत घेतली. त्यांना एका पिंजऱ्यात ठेवले आणि तो आपल्या वडिलांच्या दरबारात गेला. तो म्हणाला, महाराज, मी राजा विक्रमचा भाचा आहे. ही कबुतरे शांतीचे प्रतीक आहेत, पण माझे मामा राजा विक्रम यांनी सांगितले आहे की जर तू मला सांगितलेस की 2 कबुतरे नर आहेत की मादी, तर ते तुझ्याशी मैत्री करतील, आणि जर तू चुकीचे उत्तर दिलेस तर तुझे राज्य त्यांच्याकडे जाईल आणि तुला मृत्यूदंड दिला जाईल. म्हणून काळजीपूर्वक उत्तर द्या. राजा विक्रमचे नाव ऐकून राजा भीतीने थरथरला, कारण राजा विक्रम एक अत्यंत शक्तिशाली राजा होता आणि त्याच्याशी सामना करण्याचे धाडस कोणालाही होत नव्हते. राजा म्हणाला, पुत्रा, हे दोन्ही कबुतरे नर आहेत. त्यांच्यापैकी कोणीही मादी नाही. इंद्रजित म्हणाला, महाराज, कृपया आपल्या उत्तराची पुष्टी करू शकेल अशी पक्षी तज्ज्ञाला बोलवा. पक्षी तज्ज्ञाला तात्काळ बोलवण्यात आले. हा तोच पक्षी तज्ज्ञ होता ज्याने राणीच्या सांगण्यावरून हा शोध लावला होता. तो म्हणाला की दोन्ही कबुतरे नर होती. जेव्हा पक्षीशास्त्रज्ञ कबुतरांची तपासणी करायला आले तेव्हा इंद्रजितने त्यांच्या मानेवर तलवार ठेवली आणि म्हणाला, जर तुम्ही चुकीचे उत्तर दिले तर तुमचे शिर धडापासून वेगळे केले जाईल. पक्षीशास्त्रज्ञाने कबुतरांची तपासणी केली. 2 कबुतरांपैकी एक नर आणि दुसरी मादी होते. पक्षी तज्ज्ञांचे उत्तर ऐकून राजा थरथरला आणि त्याने इंद्रजितची माफी मागितली. इंद्रजित नाराज झाल्याचे ऐकून, तुम्ही एकदा तुमच्या राणीला तोच प्रश्न विचारला होता आणि तिचे उत्तर चुकीचे असल्यामुळे तुम्ही तिला
मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. हा पक्षी शास्त्रज्ञ खरे बोलत होता की खोटे हे जाणून घेण्याची तसदीही तुम्ही घेतली नाही. तुमच्या गर्वामुळे तुम्ही तुमच्या गर्भवती राणीला एका पक्षी शास्त्रज्ञानाकडून ठार मारायला लावले आणि तुम्हाला तुमच्या पत्नीबद्दल किंवा न जन्मलेल्या बाळाबद्दल कणभरही दया आली नाही. आज हा पक्षी शास्त्रज्ञ त्या दिवसामागील सत्य उघड करेल. इंद्रजितने पक्षीतज्ञाकडे पाहिले. तो पक्षीतज्ञ राजाच्या पाया पडला आणि माफी मागू लागला व म्हणाला की त्या दिवशी राणीने मला सांगितले होते की माझे राजावर खूप प्रेम आहे. जर राजा पैज हरला तर त्याला 14 वर्षांसाठी वनात जावे लागेल. महाराजांशिवाय हे राज्य चालवणे त्यांच्याशिवाय राज्याला शक्य होणार नाही. अराजकता पसरू शकते, म्हणून तुम्ही महाराजांना जिंकलेच पाहिजे. महाराजा, मी त्या दिवशीही तुझ्याशी खोटं बोललो. ती 2 कबुतरे नर आणि मादी होती. पक्षी शास्त्रज्ञानाचे शब्द ऐकून राजाला पश्चाताप झाला आणि तो इंद्रजितला म्हणाला, बाळा, माझ्याकडून खरंच एक गंभीर गुन्हा झाला आहे, पण निदान मी राणीला परत आणू शकत नाही, म्हणून कृपया मला क्षमा करा. इंद्रजित म्हणाला, महाराज, क्षमा करण्याचा अधिकार फक्त राजा विक्रमालाच आहे. त्यामुळे तुम्ही राजा विक्रमची माफी मागितलीच पाहिजे. त्याने राजा विक्रमची माफी मागण्याचे मान्य केले. तो इंद्रजित सोबत राजा विक्रमच्या दरबारात येतो आणि त्याच्या पाया पडून, महाराज, मला क्षमा करा, अशी विनवणी करतो. तेव्हा विक्रम जाहीर करतो, तू एक गंभीर गुन्हा केला आहेस, पण मी तुला शिक्षा करणार नाही. उलट माझी दत्तक बहीण तुझ्या गुन्ह्याबद्दल तुला शिक्षा देईल. राजा विक्रम ताबडतोब इंद्रजितच्या आईला बोलावतो. राणी दरबारात येताच राजा तिला ओळखतो आणि राणीला जिवंत पाहून त्याला आश्चर्य वाटते आणि तो तिला म्हणतो, माझ्या राणी, तुमचा त्याग मला समजत नाही. जे कष्ट मी भोगायला हवे होते ते तुम्ही भोगले. माझ्या अहंकारापोटी मी तुमच्यावर मोठा अन्याय केला आहे. मला क्षमा करा. मग राणी म्हणते, महाराजे, मी तुमच्यासाठी सर्वस्व त्यागले. तुमच्या सोबतचे माझे नाते मला खूप प्रिय होते, पण तुम्ही माझ्याशी अन्यायपूर्वक वागणूक दिली. तुमच्या पोटातल्या बाळाबद्दलही तुम्हाला कणव वाटली नाही. अरे, माझ्यासोबत तुम्ही अशा एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली ज्याचा कोणताही गुन्हा नव्हता, जो या जगात कधी आलाच नव्हता. त्यामुळे माझा मुलगा इंद्रजित याला तुम्हाला क्षमा करण्याचा हक्क आहे. तुम्ही त्याची माफी मागायला हवी. जेव्हा राजाला हे कळले इंद्रजित आपलाच मुलगा आहे हे कळल्यावर त्याला प्रचंड आनंद झाला. तो नतमस्तक होऊन माफी मागणार इतक्यात इंद्रजितने त्याला थांबवले आणि म्हणाला, आज मी आणि माझी आई जिवंत आहोत याचे संपूर्ण श्रेय राजा विक्रमला जाते, म्हणून तुम्ही राजा विक्रमची माफी मागायला हवी. राजा विक्रम इंद्रजितच्या आईकडे पाहतो आणि त्याला समजते की तिला तिच्या पतीसोबत जायचे आहे. राजा विक्रम म्हणतो, तुझा गुन्हा अक्षम्य आहे, म्हणून तुला नक्कीच शिक्षा होईल. शिक्षा ऐकून राजा थरथर कापू लागतो. तेव्हा राजा विक्रम म्हणतो, तुझी शिक्षा ही आहे की तुला दरवर्षी आमच्या बहिणीला राखी बांधण्यासाठी आमच्याकडे आणावे लागेल. शिक्षा ऐकून राजाला प्रचंड आनंद होतो आणि राजा विक्रमची परवानगी घेऊन तो आपल्या पत्नी आणि मुलासह आनंदाने आपल्या महालात येतो आणि महालात आल्यावर राणीलाही खूप आनंद होतो. मित्रांनो, ही होती आजची कथा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.